आज आपण जाणार आहोत महालक्ष्मी गडावर। नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण जाणार आहोत महालक्ष्मी गडावर। पालघर जिल्हा डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी गड आहे, तिथे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत। या पायथ्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि 900 पायऱ्या आहेत। आज तुम्हाला महालक्ष्मी मंदिरात आपण जाणार आहोत। पायथ्यापासून थोड्याच अंतरावर आल्यानंतर पायऱ्या लागतात। ह्या पायऱ्या 900 आहेत आणि गडापर्यंत ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत आणि आपण पायऱ्या चढून आता वरती जाणार आहोत। पायरीपासून थोडंच वरती आल्यानंतर महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे। हे बघा, महालक्ष्मी मातेचं हे स्वयंभू रूप आहे। थोड्याच वरती आल्यानंतर इकडे दुकान आहेत, तुम्हाला इकडे लिंबू सरबत, पाणी, वेफर्स, बिस्किट भेटू शकतात। आणि वरती माकडं आहेत, माकडांसाठी तुम्ही बिस्किट वेफर घेऊन जाऊ शकता। आता आपण 1 किलोमीटर आज चढून आलेलो आहोत। आता 1 किलोमीटर बाकी आहे। पायथ्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर एक छोटंसं मंदिर आहे, हे बजरंगबलीचं मंदिर आहे, हे तुम्हाला दाखवतोय।
मित्रांनो, समोर जो आपल्याला डोंगर दिसतो हाच महालक्ष्मीचा डोंगर आहे. याला मुसळा डोंगर सांगतात. आणि या डोंगराच्या एकदम शेवटी शिखरावर झेंडा लावला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी महालक्ष्मीचे पुजारी रात्री 12 वाजता हा झेंडा घेऊन ना वरती लावतात. याला वरती चढण्यासाठी त्यांना 2 तास लागतात. 2-3 ठिकाणाची पूजा करून हा झेंडा लावला जातो. तर आता आपण मंदिरात प्रवेश करूया. चला तर. इकडे येताना जरा सांभाळून या, कारण का आजूबाजूला भरपूर माकडं असतात. आणि आपली पिशवी सांभाळा, मोबाईल, पर्स, मौल्यवान वस्तू, कारण का ह्यांचा काही नेम नाही, घेऊन कुठे पण पळतील. आता जवळच आलेलं आहे. आता आपण एंट्री करणार आहोत. मित्रांनो, आता आपण गडावर पोचलेलो आहोत आणि आपण गाभाऱ्याच्या जवळच आहोत. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला राम, लक्ष्मण आणि सीतामातेची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला अंबे मातेची मूर्ती आहे. समोर जे महालक्ष्मी मातेचं स्वयंभू रूप आहे आपण पाहू शकता. महालक्ष्मीच्या मंदिरात आल्यानंतर मातेच्याच मागे गुंफा आहे. या गुंफेमध्ये येताना खाली वाकून यायला लागते आणि समोरच आपल्याला स्वयंभू रूप दिसेल मातेचं. समोरच आपल्याबरोबर मिस्त्री सर आहे. आता आपण त्यांना माहिती विचारू. हे स्वयंभू देऊळ आहे आणि नारायण देवचंद जावरे यांनी हे देवस्थान बांधलं आहे. 1992 साली दुसऱ्या देवांना स्थापना केलेली आहे. राम भगवान, सीता माता यांना 1992ला जीर्णोद्धार या देवळाचं झालं. आणि स्वयंभू असल्यामुळे इकडे भाविकाची फार गर्दी असते आणि सगळ्यांना पावते आई हे पण विशेष म्हणजे आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या वेळेला महाप्रसाद असतो दर पौर्णिमेला. आणि बरेचसे देवळाचं कामं जी बाकी आहे, ज्यांची इच्छा असेल तर आमच्या बँके अकाउंट ते त्याच्यावरती दिलं आहे, त्यांना त्याच्यात तुम्ही अकाउंटमध्ये पे करा असं नम्र विनंती आहे. आणि इथे चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो. चैत्र पौर्णिमेला तर तेव्हा 2 होम असतो आणि तेव्हा 8 दिवस महाप्रसाद चालू असतो कंटिन्यू. एवढी माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद. की तुम्हाला जर देणगी देण्याची इच्छा असेल तर अकाउंट नंबरवरती तुम्ही स्वीकारली जाईल. महालक्ष्मी गडावरती दर महिन्याच्या पौर्णिमेला भाविक भक्तगण हा महालक्ष्मी मातेचा एक भंडारा असतो, प्रसाद असतो. आणि या पौर्णिमेच्या दिवशी या भंडाऱ्यामध्ये कमीत कमी 800 ते 1000 लोक या प्रसादाचा लाभ घेतात. जय माता दी.
आजचा व्हिडिओ इकडेच संपूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने नवीन व्हिडिओची लिंक सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत बाय बाय. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.